हल्लीचा जमाना छोट्या छोट्या घरांचा आहे आणि त्यातून तुम्ही जर बॅचलर असाल तर एखाद्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहणंच तुम्ही पसंत करता। मग बऱ्याच वेळेला ही स्टुडिओ अपार्टमेंट आपलं ऑफिसही असते, आपलं घरही असते। तेव्हा अशांसाठी आज आम्ही असे काही सिंगल बेड्स घेऊन आलोय ज्याचा उपयोग तुम्ही तुमचं वर्कस्टेशन म्हणूनही करू शकता आणि शिवाय झोपायच्या वेळेला त्याचा सुंदर बेडमध्ये कन्व्हर्जनही करू शकता। चला पाहूया हा फर्निचरचा एक वेगळा नमुना। आजकाल घरात प्रत्येकाला आपली सेपरेट स्पेस हवी असते। मग ते मुलं जरी असतील तरी त्यांना त्यांची सेपरेट रूम, त्यांचं सेपरेट टेबल, त्यांचं सेपरेट बेड हे सगळं हवं असतं। आता जर आपलं घर लहान असेल तर ह्या सगळ्या सोयी त्यांना देणं फार अवघड होऊन बसतं। मात्र आज मी तुम्हाला अशी एक वस्तू दाखवणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या मुलांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल। मी आता एका टेबलवर बसली आहे, एका खुर्चीत बसली आहे। समोर मस्त टेबल आहे, स्टडी टेबल आहे, इथे बुक्स ठेवायला जागा आहे, कम्प्युटर आहे, मग आहे, असं सगळ्या वस्तू आहेत ज्या एका डेस्कवर असल्या पाहिजे आणि इथे बसून मी आरामात माझं जे काय आहे ते काम करू शकते। पण आता एवढ्याशा एक तर माझ्या आजूबाजूला जागा नाही आहे आणि एवढ्याशा जागेत आता बेड कसा बसवणार? माझी रूम तर लहान आहे। याच्यासाठी उपाय म्हणजे हा जो टेबल आहे हा एका बेड मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो। तो कसा होतो ते आता आपण बघूयात। ही जी खुर्ची आहे ते मी साईडला काढते। आता हे सगळं सामान इथे ठेवलंय। तुम्हाला वाटलं असेल की आता एवढं सगळं सामान पुन्हा काढायचं आणि त्याचं बेड मध्ये कन्व्हर्जन करायचं, मात्र असं अजिबात नाहीये। हे सगळं सामान अगदी जोखमीचं सामान आहे। पीसी आहे, सगळं आहे ते मी तसंच ठेवणार आहे। इथे दोन फ्लॅप आहे, हा एक स्क्रू आहे आणि याच्याच अपोजिट साइडला पुन्हा एक स्क्रू आहे। तो मी ओपन केला आणि हे जे बेड आहे हा अशा पद्धतीने मी खाली करते। तुमच्या लक्षात असेल की हे कसं फोल्ड होत आहे आणि सामान जसंच्या तसं राहत आहे आणि हे मी असं उलटं केल्यानंतर हा एक इथे बेड तयार झाला। हा एक सिंगल बेड आहे जेणेकरून तुमच्या घरात जर तुमची मुलगी, तुमचा मुलगा याला व्यवस्थित झोपण्यासाठी पण जागा होईल। फक्त रात्रीपुरतं हे ओपन करायचं आणि दिवसभर हे बंद करून एक स्टडी टेबल म्हणून याचा यूज करायचा। अगदी साधं सिंपल आहे याचं डिझायनिंग, पण तेवढंच युजफुल आहे। आणि तुमच्या घरात जर जागा कमी असेल मात्र मुलाला त्याचं सगळं सेपरेट अशा सोयी सुविधा सुद्धा द्यायच्या असतील तर ह्या पद्धतीच्या फर्निचरचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता। याचा बंद करणं सुद्धा तेवढंच इझी आहे। हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड केलं तर ते सामानाला कुठल्याही पद्धतीचा धक्का न लागता तुम्ही हे असं लावू शकता। इथे मी दाबलं आणि हा स्क्रू फक्त ढकलला की हे पॅक होतं। तशाच पद्धतीने आपण इकडे पण करूया। हे मी फक्त ढकललं आतमध्ये की हे पॅक झालं आणि हा टेबल पुन्हा तुमचा स्टडी टेबल रेडी झाला। त्यामुळे घर जरी लहान असलं तरी आपल्या मुलांनी कुठेही कॉम्प्रोमाइज करू नये, आपल्या सोयी सुविधांमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करू नये। यामुळे काळाची गरज बनलेलं हे अशा पद्धतीचं फोल्डिंग फर्निचर आजकाल बाजारात उपलब्ध आहे। हे फर्निचर जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर hiddenfurniture.com या वेबसाईटला एकदा भेट द्या आणि अशाच पद्धतीचे बरेच अजून प्रोडक्ट्स आहेत ज्याचा तुम्ही तुमच्या घरासाठी विचार करू शकता आणि खरेदीही करू शकता। कॅमेरामन अजित शिवतरकर सह पूर्व सुभेदार, ABP माझा, मुंबई।